गणपती बाप्पा विराजमान झाल्यावर वेध लागतात ते गौरी आगमनाचे. पण कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण असं का, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर 3 दिवसांच्या गौराईच्या मुक्कामादरम्यान पहिल्या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी मांसाहाराचा म्हणजेच कोंबडी वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कोंबडी वड्यांबरोबरच मांसाहारी नैवेद्यात मटण, चिकन, खेकडे, मासे अशा पदार्थांचा समावेश असतो. अनेक दशकांपासून ही प्रथा असल्याने ती आजही तशीच्या तशी पाळली जाते. यामागची कथा अशी आहे की भगवान शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर गौराई पहिल्यांदाच माहेरी जायला निघाली. तेव्हा भगवान शंकराने पत्नीच्या सुरक्षेसाठी आपले भूतगण सोबत पाठवले. गौराई लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आल्याने आनंदाचं वातावरण होतं. तिची पूजा करण्यात आली, तिला गोडधोड जेवण दिलं गेलं. काहीही कमी पडणार नाही याची काळजी देखील घेतली गेली. मात्र गौराई सोबत तिच्या संरक्षणासाठी आलेल्या भूतगणांचा मात्र सर्वांना विसर पडला. तरी गौराई त्यांना विसरली नाही, तर गौराईने त्यांच्यासाठी मांसाहाराची सोय करायला लावली. आपली सोबत करणाऱ्यासाठी गौराईने दाखवलेली कळकळ कौतुकास्पदच आहे. भूतगणांच्या मांसाहाराची सोय झाल्यानंतरच गौराईने भोजन केलं अशी कथा आहे. त्यामुळे आजही गणपतीला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो, तर माहेरवाशीण आलेल्या गौराईला तिच्या रक्षकांसाठी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.